नमस्कार, स्टार न्यूज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 242 जणांपैकी 141 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये विश्वास कुमार रमेश वय वर्षे 38 ही एकच व्यक्ती चमत्कारित्या वाचली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातामधून विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी वाचले आहेत. ते विमानाच्या 11A या सीटवरती बसले होते. ही सीट आपत्कालीन एक्झिट जवळ असल्यामुळे त्यांना आपत्कालीन स्थितीत बाहेर पडता आले. त्यांनी विमान अपघाताची थरारक कहाणी सांगितली आहे, ते आपण पाहूयात. पहा काय म्हणालेत विश्वास कुमार रमेश. थोड़ा टाइम के लिए तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ, लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं जिंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से. मेरे नजरों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी. टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो. बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ. बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और व्हाइट. बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया. मैं जो साइड पे था ना वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी. हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना जैसे नीचे वहाँ लैंड हुई थी. तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी. तो जहाँ वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर. तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, तो मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए. तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर, क्योंकि अपोजिट साइड पे था ना वो बिल्डिंग का वो था ना दीवार, तो उधर से कोई शायद नहीं निकल सका होगा. त्यांनी सांगितले की विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये मोठा आवाज झाला आणि हा अपघात घडला. अपघातामध्ये त्यांच्या छातीला, डोळ्याला आणि पायाला जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लंडनकडे निघालेले हे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच जमिनीवर कोसळले. अहमदाबाद विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या मेघानीनगर या रहिवासी भागात हे विमान कोसळले. हा अपघात इतका भयंकर होता की दुर्घटनेनंतर हे विमान जळून खाक झाले. याशिवाय ज्या इमारतीला हे विमान धडकले त्या इमारतीला देखील आग लागली. या विमानामध्ये 2 पायलट, 10 क्रू मेंबर्स व 230 प्रवासी होते. दुर्घटनेमध्ये कोणीही न वाचल्याची शक्यता असताना अचानक एक व्यक्ती अपघातामधून सुखरूप बचावल्याचे समोर आले आहे. हेच ते विश्वास कुमार रमेश. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.